पासून उत्तर भारतातल्या सगळ्या नद्यांना महापूर आलाय आणि त्यामुळे पंजाबमध्ये अक्षरशः हाहाकार माजलाय। हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची जबाबदारी एनडीआरएफ, लष्कर आणि बीएसएफ कडे सोपवण्यात आली आणि तिन्ही यंत्रणा अत्यंत जोखमीच्या स्थितीतनं हजारो लोकांना वाचवण्यात यशस्वी सुद्धा झाल्या। पंजाबमध्ये संततधार पावसामुळे महापूर आलाय। गावाच्या गावं पाण्याखाली गेलीत। अर्थातच अशा वेळी भारतीय लष्कर मदत कार्यासाठी उतरलंय। लष्करानं आतापर्यंत एव्हिएशन कोअरच्या मदतीनं शेकडो लोकांना पुरातून सुरक्षित स्थळी हलवले। त्यातला एक व्हिडिओ लष्करानं त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर प्रसारित केलाय। हा व्हिडिओ गुरुदासपूरचा आहे। चारही बाजूंनी वेढलेल्या एका जमिनीच्या तुकड्यावर 2 जण अडकलेत। लष्कराच्या एव्हिएशन कोअरचं एक हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात अडकलेल्यांसाठी जवळपास पाण्याच्या पातळीपर्यंत उतरलंय। चालू हेलिकॉप्टर अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीनं पाण्यातल्या लोकांपर्यंत जातं। दोघांना कोणत्याही आधाराशिवाय पाण्यातून काढतं। कॅमेऱ्यात चित्रित झालेला हा व्हिडिओ बघतानाही कुणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। लष्कराचा हेलिकॉप्टर पायलट हळूहळू हेलिकॉप्टर जमिनीकडे घेऊन येतो। लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी हेलिकॉप्टर ठराविक उंचीवर स्वतःभोवती एक गोल फेरी मारतं। त्यानंतर हेलिकॉप्टरची पाती अशा प्रकारे समांतर रेषेत आणली जातात जेणेकरून पुरात अडकलेल्यांना इजा होणार नाही। त्यानंतर हेलिकॉप्टर अत्यंत स्थिर अवस्थेत खाली आणलं जातं। मग अडकलेले दोघे त्यांच्या सामानासह हेलिकॉप्टरमध्ये चढतात आणि मग हेलिकॉप्टर एका सरळ रेषेत आकाशात उडतं। इथे हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की कोणतीही हवाई वाहनं सामान्य स्थितीत एका सरळ रेषेत वर उडवण्यासाठी अनेक कौशल्यांची गरज असते। इथे तर पूरस्थितीतून मार्ग काढायचा आहे, त्यामुळे अशा वेळी पायलटच्या कौशल्याची कसोटी लागते। पण भारतीय लष्कराचं ट्रेनिंग अशाच ठिकाणी परिस्थितीशी सामना करण्यासाठी देण्यात येतं आणि तेच इथे पायलटच्या कामी आलंय। कॅमेऱ्यात चित्रित झालेलं हे फक्त दोघांचं रेस्क्यू ऑपरेशन आहे। प्रत्यक्षात याच परिसरातून लष्कराच्या एव्हिएशन कोअरमधील विविध हेलिकॉप्टर्सनी एकूण 27 जणांना वाचवलंय। आता हा व्हिडिओ बघा। हा व्हिडिओ सुद्धा पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातला आहे। हेलिकॉप्टरच्या मदतीनं काही जणांना वाचवण्याचं मिशन बीएसएफच्या मदतीनं सुरू आहे। काही लोक जमिनीच्या एका तुकड्यावर अडकलेत। हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या जवानांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचा विडा उचललाय। त्यासाठी एक दोर खाली सोडण्यात आलाय। प्राण तळहातावर ठेवून बीएसएफचा हा जवान जमिनीच्या तुकड्यावर अडकलेल्यांना वर खेचून घेतोय। बीएसएफ म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स। जीवाचं रान करून आपल्या सीमांचं रक्षण करणं हे या दलाचं मुख्य काम आहे। भारताचं रक्षण म्हणजे भारतीयांचं रक्षण, मग ते शत्रूपासून असो नाहीतर निसर्गाच्या प्रकोपापासून। बीएसएफचे जवान पंजाबमधील बचाव कार्यात सर्व शक्तीनिशी उतरलेत। लष्कर आणि बीएसएफ सोबत एनडीआरएफचे जवान सुद्धा उत्तर भारतामधील बचाव कार्यामध्ये उतरलेले आहेत। महापुरानं पंजाबमध्ये थैमान घातलंय। जम्मू विभागातील सतलज नदीला पूर आलाय। पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यामध्ये 175 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय। यामध्ये 72 वर्षांच्या एका वृद्धाचा समावेश आहे। पाणी वाटवात नाही का? सामान जमे बच गए, मकान एक बचा सी। ਉਹਦੇ ਉੱਤੇ ਸਮਾਨ ਪਿਆ ਸੀ। ਦਿੱਕਤ ਹੈਗੀ ਉੱਥੇ ਪਰੇਸ਼ਾਨੀ ਆਗੇ ਵਾਪਸ ਕੀ ਲੋਕ ਕਿ ਨਹੀਂ ਆਏ ਹਜੇ? ਅਰੇ ਆਈ ਜਾਂਦੇ ਆ। त्याचप्रमाणे 3 गरोदर महिला आणि अनेक विद्यार्थ्यांनाही एनडीआरएफच्या बोटींच्या मदतीनं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। हालात बहुत माड़े ने। किस तरह ਦੇ ਪਾਣੀ ਕਿੰਨਾ पानी बहुत है जी। ਘਰ ਵਗੈਰਾ ਜਿਹੜਾ हाँ घरां विच आई जांदा है। अगो बन बने होए आ तां करके रुकिया होया है। हाँ जी ਸਮਾਨ ਵਗੈਰਾ ਉੱਥੇ ਡੁੱਬਿਆ? हाँ कईयां दा डुब गया। कई ਤੁਸੀਂ ਪੜ੍ਹਦੇ ਹੋ ਕੀ ਕਰਦੇ ਹੋ? हाँ जी पढ़दे स्टडी +2। ਅੱਛਾ, ਤੁਹਾਨੂੰ ਇਹ ਰੈਸਕਿਊ ਕਰਕੇ ਲੈ ਕੇ ਆਏ ਉੱਥੇ? हाँ जी ਤੁਸੀਂ ਫੋਨ ਕੀਤਾ ਸੀ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਕਿ नहीं पहला ही लगे हुए सी। ਕਿਹਦੇ ਤੇ ਲੈ ਕੇ ਆਏ? ਹੋ ਜਾ ਯਾਰ ਵੀਰ ਸਾਈਡ ਤੇ। किस चीज ਤੇ ਲੈ ਕੇ ਆਏ ਤੁਹਾਨੂੰ? बोट पे? हाँ जी बोर्ड ते। बोट पे। या ऑपरेशनमध्येही बीएसएफच्या 19व्या बटालियनच्या जवानांनी हातभार लावला। कालपासून सतलज नदीची पातळी धोक्याच्या 2 फूट वर गेली आहे। तो रेस्क्यू के लिए हमें सूचना मिली तो हमारे यहाँ पर हम कल रेस्क्यू करने मॉर्निंग से रेस्क्यू कर रहे हैं और रेस्क्यू करते अभी तक हमने लगभग 175 लोगों को रेस्क्यू कर लिया गया है।
और अब जिसमें गांव वाले हैं, जिसमें सबसे पहले हमने कल रेस्क्यू किया था, तो उसमें एक पेशेंट था, बीमार था 72 ईयर का, उसको निकाला। उसके बाद में एक दो मतलब एग्जाम देने के लिए स्टूडेंट थे तो उनको निकाला गया। स्टूडेंट थे, बच्चे थे। और कल एक मौजम गांव का रहने वाला था बच्चा, जो डूब रहा था, तो उसको भी हमने डूबते हुए को बचाया हमारी टीम ने। रेस्क्यू करके ला रहे हैं, उसने देखा कि बुजुर्ग भी हैं काफी, जो जिनसे चला फिरा नहीं जा रहा। हाँ, रेस्क्यू करके लाए, उसमें काफी बुजुर्ग भी हैं। एनडीआरएफ आणि बीएसएफच्या जवानांनी मिळून राबवलेल्या या बचाव कार्यातून त्यांची आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची हातोटी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी।